ठाण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या साकेत पुलाचं काम पूर्ण झालंय, त्यामुळे हा पूल आजपासून आता सुरू झालेला आहे। त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला। येत्या मे महिन्याच्या अखेर इतर देखील कामं पूर्ण होणार आहेत, त्यामुळे ठाणे मुंबई ठाणे भिवंडी वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे। आता नुकताच आम्ही हा ब्रिज वाहतुकीसाठी सुरू करून देण्यात आलेला आहे। आता वाहनांची रेलचेल पण वाढलेली आहे, वाहनं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकच्या दिशेने जोरात जात आहेत। कॉन्क्रीटचा ब्रिज आहे, मोठा आहे, त्यामुळे पूर्वी जो वाहन चालकांना त्रास व्हायचा, स्लो जायचे, आता त्याच्यामध्ये थोडासा फरक पडून गती वाढून जाईल। बराचसा परिणाम जो पावसाळ्यामधला आमचा त्रास होता, या वाहन चालकांचा जो त्रास होता, तो देखील दूर होणार। आता वॅकेशन येते, 10वी-12वीच्या परीक्षा चालू आहेत, त्यामुळे वाहन चालकांना तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। मुंबई नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा हा ठाणे साकेत मुंबई नाशिक महामार्गावरचा उड्डाण पूल जो आहे तो आता अखेरीस वाहतुकीकरिता जो आहे तो खुला झालेला आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर गेल्या काही वर्षांपूर्वी या ठिकाणाच्या ज्या काही बेरिंग्स आहेत त्या हलत असल्याचं निदर्शनामध्ये आलं होतं, आणि त्यानंतर प्रशासनाने जी आहे ती पाहणी करून हा पूल जो आहे तो पूर्णपणे वाहतुकीकरिता बंद केला होता। आणि त्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवरती जे आहे ते सुरू होतं, आणि आता अखेरीस आजपासून जो आहे तो टेस्टिंग केल्यानंतर पडताळणी केल्यानंतर हा पूल अखेरीस वाहन चालकांकरिता खुला झालेला। आपल्यासोबत काही वाहन चालक या ठिकाणी आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही ह्या मार्गावरून दररोज किती वेळा प्रवास करतो आणि हा मार्ग खुला झाल्याने किती वेळ तुमचा वाचणार आहे? एटलीस्ट ये ब्रिज चालू होने से कम 20 मिनट बचने वाली है और रियली अप्रिशिएट, बहुत स्पीड में काम हुआ है। और आगे के भी 2 ब्रिज जब बन जाएंगे तो डेली का सिंगल टाइम के लिए 1.5 घंटा बच जाएगा। आणखीन काही वाहन चालक या ठिकाणी देखील आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही ह्या महामार्गावरून किती दररोज प्रवास करतात आणि काय सांगाल एकंदरीत हा ब्रिज उड्डाण पूल जो आहे तो सुरू झाल्यानंतर किती वेळ वाचणार आहे नागरिकांचा? सर्वप्रथम मी प्रशासनाला अभिनंदन करेन की कुठल्याही उद्घाटनाची लोकार्पणाची वाट न पाहता ही प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला आहे, जेणेकरून लोकांनी तासोन तास म्हणजे नेहमी ऐकायला येतं की वाहतूक कोंडी झालेली आहे मुंबई नाशिक हायवेवरती। आज ही वाहतूक कोंडी सुटलेली आहे, हा ब्रिज सुरू करण्यात आलेला आहे। मी सगळ्यांचं अभिनंदन करतो की जो 2-2 तास 3-3 तास आम्ही इथं वाहतुकीमध्ये असायचो, ते आता आम्हाला मोकळा रस्ता झालेला आहे। निश्चितच पाहिलं तर 2 ते 3 तास वाहतूक कोंडीमध्ये लागणाऱ्या वाहन चालकांची आता या वाहतूक कोंडीमधून जी आहे ती सुटका झालेली आहे। आपण हा जो संपूर्ण उड्डाण पूल पाहत आहोत, याचं कोणत्याही प्रकारचं लोकार्पण न करता, कोणत्याही प्रकारचं उद्घाटन न करता थेट हा प्रशासनाने जी वाहनं आहेत ती सोडून हा पूल याचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे। आता वाहतुकीकरिता जो आहे तो हा पूल पूर्ण क्षमतेने जो आहे तो सुरू झालेला आहे।